द कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सीओईपी मध्ये अंडर ग्रॅज्युएटसाठी नेमक्या कोणकोणत्या स्ट्रीम्स आहेत तुम्हाला माहिती आहे का? सीओईपी मध्ये आणखी कोणकोणत्या नवीन ब्रांचेस सुरू झाल्या आहेत आणि कोणकोणत्या नवीन ब्रांचेस सुरू होणार आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे इंजिनिअरिंगला जरी शक्य झालं नसेल तरी या कोर्सेसच्या माध्यमातून तुम्ही सीओईपी मध्ये ऍडमिशन नक्कीच घेऊ शकता आणि त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करून ठेवा। द कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सीओईपी मध्ये अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच बीटेक प्रोग्रामसाठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग या स्ट्रीम्स आधीपासून आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं। पण काही नवीन स्ट्रीम सुरू झाले आहेत आणि त्याचबद्दल मी आज माहिती देणार। यात पहिली ब्रांच आहे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग। या ब्रांचमध्ये पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, यामध्ये जलसंपदा, हवेची गुणवत्ता, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण आणि संसाधनांचे संरक्षण यासारख्या गोष्टींचा अभ्यास केला जाईल। यानंतर अजून एक नवीन ब्रांच आहे ती म्हणजे पॉलिमर इंजिनिअरिंग। ही ब्रांच पॉलिमर म्हणजे रबर, प्लास्टिक, फायबर इत्यादी प्रक्रिया आणि वापर यावर आधारित आहे। पॉलिमर इंजिनिअरिंग मध्ये पॉलिमर पदार्थांची रचना, त्यांचे गुणधर्म आणि त्यांची विविध औद्योगिक प्रक्रिया याचा अभ्यास केला जाईल। इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग या औद्योगिक प्रक्रिया, यंत्रणा आणि मशीन लर्निंग करण्यासाठी उपकरणे, सेन्सर्स तंत्रज्ञानाचा वापर, विविध औद्योगिक प्रक्रिया, यांत्रिकी प्रणालींचे ऑटोमेटेड नियंत्रण आणि अचूक कॅल्क्युलेशन करण्यासाठी काम हे इंजिनियर करतात। मेटलर्जिकल इंजिनिअरिंग धातूंच्या उत्पादन प्रक्रिया, धातूंच्या रासायनिक, भौतिक आणि यांत्रिक गुणधर्मांचा अभ्यास केला जातो। तसेच धातूंच्या उत्पादन प्रक्रियेतील सुधारणा यावर लक्ष केंद्रित केले जाते। यानंतर आपण पाहणार आहोत नव्याने सुरू होणाऱ्या ब्रांचेस। त्यात पहिली ब्रांच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग। हे दोन आधुनिक तंत्रज्ञान आहेत जे कॉम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्स क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। एआय आणि एमएल यांच्या एकत्रीकरणामुळे विद्यार्थ्यांना चांगला फायदा होणार आहे। या कोर्सेसमध्ये यूजी आणि पीजी असे दोन्ही पर्याय तुम्हाला अवेलेबल असतील। एआय इन सिग्नल प्रोसेसिंग यामध्ये विविध प्रकारच्या सिग्नल्स जसे की साऊंड, इमेज, व्हिडिओ किंवा इतर डिजिटल सिग्नल्स यांचा एनालिसिस, रिफॉर्म आणि कन्व्हर्जन केले जाते। या क्षेत्रात देखील मोठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होईल। एआय इन हेल्थ केअर अँड इंटेलिजन्स कम्युनिकेशन सिस्टीम कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञान आरोग्य सेवा क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणणार आहे। एआयचा वापर डॉक्टर, वैद्यकीय तज्ज्ञ आणि आरोग्य सेवक यांच्या कार्यास अधिक कार्यक्षम, अचूक आणि जलद बनवण्यासाठी केला जाणार आहे। एआयच्या मदतीने आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या संस्थांना नवीन आणि सुधारित उपचार पद्धती, निदान आणि रुग्ण व्यवस्थापन यंत्रणा मिळणार असून आता हे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना देखील शिकायला मिळणार आहे। या नवीन ब्रांच लवकरच सीओईपी मध्ये सुरू होणार आहेत। तुम्हाला यातील कोणत्या स्ट्रीम विषयी सविस्तर जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला गुगल फॉर्म भरून नक्की कळवा। गुगल फॉर्मची लिंक आम्ही कमेंटमध्ये दिलेली आहे किंवा कमेंट करून कळवलं तरी चालेल। आणि अशाच एज्युकेशनल अपडेट्ससाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी फॉलो करा campusdekho.ai ला।